आधी मला सांग, हे लॉकेट तुझ्याकडे कसं आलं? अगं हे युवराजचं लॉकेट आहे. ओ गॉड, तारिणी मी काय करू तुझं? तू आणि केदार कपल्स गोल म्हणून फिरताना एकमेकांवर किती प्रेम आहे हे सगळ्यांना दाखवताना तुम्ही, मग हे काय आहे? आय नो, तुला युवराजशी लग्न करायचं होतं, खांडेकरांची सून व्हायचं होतं, पण ते नाही जमलं म्हणून केदारशी लग्न केलंस आणि या घरात आलीस. फायनली खांडेकरांची सून झालीस. झालं ना तुझ्या मनासारखं? मिळालं ना सगळं? आता अजून काय हवंय? आता काय प्रॉब्लेम आहे तुझा? तू का अजून माझ्या युवराजच्या मागे लागलीयस? का त्याच्या वस्तू, त्याच्या आठवणी अशा जपून ठेवतेस तू? एक मिनिट, प्लीज, तू अजून मूव ऑन नाही झालीयस? म्हणजे तू केदारला इमोशनली चीट करतेस? निशी काय बोलतेयस तू? जे खरं आहे ना तेच बोलतेय. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती ग. स्वतःचा नवरा असताना दुसऱ्या कोणा पुरुषाबद्दल मनात असे विचार आणूच कशी शकतेस तू? मला एक सांग, हे सगळं केदारला माहितीये? निशी मग मी सांगू त्याला? सांगू का? काय कोणाला काय सांगायचंय? हा, पद्मिनी मम्मा, बरं झालं तुम्ही आलात. नाही, तुम्हाला ही गोष्ट कळायलाच हवी. देव न करो, पण इन फ्युचर जर माझ्या आणि युवी मध्ये काहीही प्रॉब्लेम्स आले ना, तर त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण असेल हे तुम्हाला कळायलाच हवं मम्मा. निशी, उगाच विषय वाढवू नकोस. एवढं काही झालेलं नाहीये. मम्मा, हे लॉकेट ओळखता? युवराजचं आहे हे लॉकेट. युवराजचं आहे ना? येस, हे युवराजचं लॉकेट आहे. मी बऱ्याचदा त्याच्या गळ्यात पाहिलंय हे, पण लग्नानंतर मला नाही दिसलं. तेव्हा मला वाटलं की ठेवलं असेल कुठेतरी किंवा हरवलं असेल. पण हे कुठे सापडलं माहितीये? कुठे? ह्या तारिणीकडे. काय? येस मम्मा, याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? तारिणी युवराजच्या आठवणी जपून ठेवतीये. ही अजूनही युवी मध्ये इन्व्हॉल्ड आहे. तारिणी, काय आहे? पद्मिनी काकू, तुम्ही जसं समजताय तसं काही नाहीये. मग हे लॉकेट कसं आलं तुझ्याकडे? युवराजने तर तुला स्वतःहून दिलं नसणार. याचा अर्थ तूच घेतलंस. ऑब्विसली मम्मा, युवी का देईल हिला लॉकेट? युवीला हिच्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये. हिनेच हे लॉकेट चोरलं असणं. काय ग, असं वागताना तुला काहीच वाटत नाही का ग? हे बघा पद्मिनी काकू, मी खरं सांगते, असं काही नाहीये. असं काही नाहीये. असंच आहे मम्मा. तो बिचारा केदार हिच्या मागे बायको म्हणून फिरत असतो आणि ही अजूनही माझ्या युवीत अडकलीये.